सत्तेचा गैरवापर केला जातो सत्तेचा गैरवापर नाही, प्रचंड गैरवापर आहे. आणि आमचं दुर्दैव आहे की तुम्ही ते दाखवत नाही लोकांना, म्हणून आमचं तुमच्यावरही आरोप आहे. स्पष्ट बोलतो आम्ही, तुम्हाला हात जोडून विनंती करतो, जे सत्य आहे ते दाखवा लोकांना. मीडिया हे म्हणजे लोकशाहीचं चौथं अंग आहे, म्हणून तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, जे चालले ते सत्य दाखवा. आज काय चाललंय? आज ओबीसीचा हक्क हिरावला जात आहे, ओबीसीच्या ठिकाणी जनरल लोकांना उमेदवारी दिली जाते, मागासवर्गीयांचा हक्क हिरावला जाते, त्या ठिकाणी म्हणजे जनरल लोकांना उमेदवारी दिली जाते. म्हणजे ओबीसी मागासवर्गीय जिथं काय या भारतात राहू नये का? त्यांनी कुठल्या निवडणुका लढवणार नाही का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे सगळ्याला हे दिले की नाही? त्याचा कधी कोण उल्लेख करणार आहेत की नाही आपण सांगा. म्हणून आपल्याला विनंती आहे की तुमचंही काम जेवढं आमचं काम महत्वाचं आहे, फक्त आमच्या तोंडून वधून घेण्यापेक्षा स्वतःहून तुम्ही पण काहीतरी त्याच्यामध्ये उडी घ्यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे. बाबा त्या ठिकाणी मागासवर्गीय उमेदवाराच्या ठिकाणी ओपनचा उमेदवार दिला असा तुमचा आरोप आहे. चळवळला दिले, जेऊरला दिले, आमच्या सलगरला ओबीसीच्या ठिकाणी जनरलला दिले, आणि मागच्या वेळी महेंद्रगिरी नगरपालिकेला नगराध्यक्ष मागासवर्गीय असताना स्वामी जनरलला देऊन हे केलंय. मग हे सगळं तुम्हाला दिसतंय, आणि तुम्हीच मला विचारता कुठल्या ठिकाणी दिले म्हणून. म्हणजे तुम्हाला काय स्वतःला सांगायचं नाही, असं मित्र म्हणाले म्हणून आम्ही दाखवलो, एवढंच म्हणायचं तुम्हाला. तुमचं चौथं लोकशाहीचं अंग म्हणून तुमचंही जेवढे जबाबदारी आहे, जबाबदारी नाही, तुमचं कर्तव्यच आहे ते. कुणाला खुश करण्यासाठी, कुणाला नाखुश करण्यासाठी नाही. पहिलेच कसं होतं तसं तुम्ही दाखवा, नाहीतर असंतोषाचं भडकं उडेल. या भारतात देशामध्ये श्रीलंका आणि बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही. आणि एकदा 142 कोटी जर रस्त्यावर उतरले तर वरचं देव आलं तरी त्यांना कोणी कंट्रोल करू शकणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली, स्फोटक परिस्थिती निर्माण होऊ लागली. दडपशाही केली जाते असा आरोप आपण करताय. नेमकी दडपशाही कशा पद्धतीची सांगा? तुम्ही ज्यांच्यावर आरोप लावताय ते तुमच्यासोबत युतीत आहेत, सत्तेत आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत युती करून सरकारमध्ये आहात, मग कशाची? आमचं बघा, आमचा युती असू दे का, जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणणारा माणूस आहे आम्ही. जे चुकले ते चुकले म्हणून सांगणार आहे आम्ही. ते कळले की नाही? युतीत असलं म्हणजे का माझ्या बाजूला बसता म्हणजे त्याने वाटेल ते केलं तर चालेल का त्याला? माझा मुलगा आहे म्हणून काय पण वाटेल ते शेण खाता म्हणून गप बसायचं का? असं नाही, जे चुकते ते चुकते, आणि त्याला तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही आम्हाला म्हणता की युतीत आहे तुम्ही, आम्ही काय करावं, पण तुम्ही मीडिया, मला विनंती आहे, नम्र विनंती, किंवा तुमच्या हातात भरपूर आहे. तुम्ही जर एकदा, आम्ही 10 वेळा मारलं काय, तुम्ही एकदा मारलं की ते बरोबर आहे. सौ सुनार की एक लोअर की असं असतं पत्रकारांचं. तर पत्रकारांना विनंती आहे, असले प्रकार थांबवण्यासाठी आपण सहकार्य करावं आम्हाला, एवढंच विनंती आहे. काही दिवसाबद्दल तुमच्याच पक्षातल्या महिलेनं जे आहे ते तुमच्यावरती आरोप केले होते की तुम्ही बंदूक लावतो, गाडी उडवतो, अशा पद्धतीचे अनिता माळगेंनी आरोप केले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना काही तिकीट दिलेलं नाही. त्यांनी स्वतः आता एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो असेल, श्रीकांत शिंदे साहेबांचा लावून तो प्रचार त्यांनी सुरू केलेला आहे. हे योग्य आहे काय बाबतीत? काय कारवाई? मी काय ते फोटो बिटो बघितलं नाही, तिकडे गेलो नाही त्या मतदारसंघात अजून. आता तुम्ही सांगता म्हणजे ते चौकशी करू, बघू. आमच्या आरोप केले ते आरोप मी फेटाळलेले सांगितले. आम्ही तसलं काय प्रकारे केलं नाही.